हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीतील सभेत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, एकच वादा विशाल दादा, नो मशाल ओनली विशाल। विशाल पाटलांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। रावेरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचार रॅली। रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे तर जळगावमधून स्मिता वाघ निवडणुकीच्या रिंगणात। आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी मोहोळ आणि आढळराव पाटलांचं पुण्यात शक्ती प्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंचा उमेदवारी अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत संदीपान भुमरेंची रॅली। आई सुप्रिया सुळेंसाठी मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात। युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंचा बारामतीमध्ये प्रचार। सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% मर्यादा दूर करण्यासाठी कायदा करू। शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून घोषणा। शरद पवार गटाचं प्रचार गीतही प्रसिद्ध। 542 खासदारांमध्ये 10 जागा लढवणाऱ्यांकडून जाहीरनामा। यांच्यावर कुणाचा विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका। अनेक संघटनांकडून मला नाशिकातून उभा राहण्याची विनंती। उमेदवारी दिली असती तर निवडून आलो असतो। नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळांचं वक्तव्य। शिरूरमधून लढण्यास भुजबळांनी नकार दिल्यानं आढळराव पाटलांना उमेदवारी। अमोल कोल्हेंचा दावा, तर शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिलेली। कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा। अमोल कोल्हेंच्या दाव्यात तथ्य नाही, त्यांना आमच्या पक्षातील काहीही माहिती नाही। शिरूरबाबतच्या कोल्हेंच्या दाव्यानंतर अजित पवारांकडून स्पष्ट। प्रीतमताईची काळजी नको, मी तिला नाशिकमधून उभी करेन, पंकजा मुंडेंचं विधान। तर पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं। भुजबळांचा पंकजांना सल्ला। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत ते दिसेल। फडणवीसांचा पवारांना इशारा। तर भाजपला पराभव लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका। पवारांचा पलटवार। एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय करेल। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर राजीनाम्यानंतर खडसे भाजपमध्ये गेल्याचं समजतो। जयंत पाटलांकडून स्पष्ट। फेअर प्ले ॲप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स। 29 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।